आत्ता थिएटर्स म्हणजे रंगभूमीची जी अवस्था आहे, नाटकांच्या प्रेक्षकगृहांची, ती सुधारली पाहिजे असं मला वाटतं. कारण नाटक हे खरं तर आपलं कल्चर आहे, आपला श्वास आहे, महाराष्ट्राचं असं मी म्हणेन. मला बाकी इतर ठिकाणचं नाही माहिती, पण मराठी लोकांचं, महाराष्ट्राचं ती संस्कृती आहे. तर ती आपण जपली पाहिजे. आणि प्रेक्षकगृहांच्या बाबतीत म्हणजे आम्ही जेव्हा नाटकाच्या निमित्ताने किंवा अवॉर्ड फंक्शन्सच्या निमित्ताने किंवा कुठल्याही निमित्ताने जेव्हा अशा थिएटर्सला जातो तेव्हा त्याची अवस्था दयनीय झालेली आहे. तर त्याच्यावरती सरकारने मात्र काहीतरी निश्चित ठोस काहीतरी भूमिका पण घेतली पाहिजे. आणि त्याच्यावरती नुसती भूमिका घेऊन चालणार नाही, त्याच्यावरती काहीतरी कार्य केलं पाहिजे. ते सगळे सुधारले पाहिजेत सगळ्या गोष्टी असं मला वाटतं. कारण कलाक्षेत्र हे मॅक्सिमम टॅक्स भरणारं क्षेत्र आहे. तर आम्ही जर का टॅक्स भरतो आहोत तर त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला सुखसुविधा, सोयी आणि त्याच्यातनं सुद्धा खूप ग्रेट सोयी असं नाही म्हणत आहोत, बेसिक किमान सोयी आम्हाला मिळाव्यात, या अशा आमच्या अपेक्षा आहेत. आणि कलाकार म्हणून मी असं म्हणेन की कलाक्षेत्रासाठी तर या बऱ्याच गोष्टी झाल्या पाहिजे. इनफॅक्ट कोकणामध्ये अनेक ठिकाणी चित्रपटगृह नाही आहेत. म्हणजे कोकणातल्याच लोकांची ही कंप्लेंट आहे की तुम्ही येता, आमच्याकडे सिनेमे बनवता, आमच्याच म्हणजे काय म्हणत निसर्गरम्य परिसरात तुम्ही शूट करता, परिसरात पण बनवता आणि कोकणावरती तुम्ही सिनेमा बनवता, पण आम्हालाच तो बघता येत नाही. अशी सुद्धा त्यांची तक्रार आहे. तर मला असं वाटतं कोकणात सुद्धा चित्रपटगृह झाले पाहिजेत. त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी काय काय आहेत मला त्यातल्या टेक्निकॅलिटीज फार माहिती नाही आहेत, पण मी ते जाणून घेईन. कारण अर्धवट ज्ञान जर का असेल तर त्याच्यावरती भाष्य करण्यात सुद्धा म्हणजे चूक ठरू शकतं ते. त्यामुळे मी अर्धवट ज्ञानाने काही बोलणार नाही, त्याच्यातलं पूर्णपणे समजून घेऊन मग मी त्याच्यावरती बोलेन. पण मला जेवढ्या बोलण्यातनं ज्या गोष्टी येतात, ज्या तक्रारी येतात किंवा ज्या गोष्टी ज्याच्यावरती काम झालं पाहिजे असं वाटतं, तर त्या बाबतीत मी आत्ता सांगते आहे. आणि निश्चित कलाकार म्हणून बाकी मला माहीत नाही, महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी प्रत्येक मराठी कलाकारांनी उभं राहिलं पाहिजे एवढं मला निश्चित वाटतं. निश्चितच आहे. आणि महाराष्ट्रातले आमचे सर्व तमाम प्रेक्षक आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सगळे मान्यवर आणि प्रेक्षक यांच्याकडून आम्ही देखील ग्वाही देतो की मराठीच्या संवर्धनासाठी, मराठी कलाकारांसाठी, मराठी चित्रपटसृष्टीसाठी आम्ही सगळे अशाच प्रकारे आपल्यासोबत आहोत. मात्र इतक्या व्यस्त वेळापत्रकातूनही वेळात वेळ काढून ज्योतिताईंच्या आठवणी जाग्या करण्यासाठी त्या आज आपल्यात या ठिकाणी आहेत आणि हा पुरस्कार त्यांच्या वतीनं तुम्ही स्वीकारलात त्यासाठी खरोखर खूप खूप धन्यवाद तेजस्विनी. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.